माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत. ते 12:30 तर सोम आताच नुकत्याच स्कूल मधून आलेला आहे आणि हे गावाकडून वडिलांनी माझ्या छान असे कलिंगड आणि खरबूज वगैरे पाठवलते. तर हे खाल्ल्याच्या नंतर ना एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते कोणतं आहे ते पूर्ण मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. तर या तुम्ही पण सगळेजण खायला. तर खूप दिवसापासून मला ना हा महागचा कलर चेंज करायचा आहे, पण हे जे आहे ते प्लास्टिकचे पत्रे आहेत त्याच्यामुळे थोडंसं हार्ड जाणार आहे. पण मी आज ते काही झालं तरी करून घेणारच आहे आणि तुम्हाला मी दाखवते कशी अवस्था झालेली आहे. हे असं सगळं कलर उडून गेलेलं आहे. गेले 4-5 वर्ष झालं कलर कसलाही चेंज केलेला नाही. आता माझ्याकडनं ऑइल पेंट आहे. तर मी विचार केला की ही जी पूर्ण आहे एवढा पत्रा, त्याला आज काही झालं तरी मी कलर देणार आणि देणारच. तर चला तर मग सुरुवात करूया. तर आधी सगळं इथलं प्रॉपर सगळं किचन काढून घेते, कारण स्वयंपाक वगैरे झालता तर सामान तसंच राहिलेलं आहे. आधी ते प्रॉपर काढून घेते. आणि आज भरपूर गरम तर होते पण मला ते काम करायचंच आहे. तर चला तर मग. तर आता उन्हाळ्यामध्ये ना, उन्हाच्या आधी मला ना सगळं स्वयंपाक करावा लागायला आहे, नाहीतर एवढं गरम झालंय की बघायचं कामच नाही. तर आता हे सगळं क्लीन करून घेतले. क्लीन करायचं ऍक्च्युली, सगळं सामान काढून घेतले. तर आता बघू शकता तुम्ही धूळ. हे देवा, पुसून घेऊया आधी सगळी. मी आता मदत करायला आलो. ओके, घालून हा म्हणजे जास्त लांब नको. नाही इकडे जागा नाही. तर झाडू मारून घेतलेला आहे. आता कलर निघायला आहे. येल्लो कलर देणार आहे, बघूया. तर हा आहे येल्लो कलर. आता ह्याच्यामध्ये ना काय काय मिक्स करतात मला माहित नाही, पण हे रेडी टू मिक्स म्हणजे मिक्सच केलेलं आहे. तर ह्याला एकदा फक्त मिक्स करून घेतला. बघा इथं ट्राय करून घेते मी थोडासा येल्लो कलर. हे बघा, एक नंबर दिसायला. तर आता द्यायला चालू करते मी. एवढं काही मला जमत नाही, पण तरी पण कसं दिसायला छान. असं ते काळे काळे भेगा दिसणार ना. नाही पण आता ह्याचा कलर लय वास लय डेंजर फिरत राहणार सोबत. इकडे बघ. तर करून घेते मी, कारण कसं आहे माहिती का, व्हिडिओ मध्ये पण माझ्या व्यवस्थित वाटत नव्हतं आणि मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की इकडे कलर देऊन घ्या म्हणून. तर आता सुरुवात तर केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान व्हायलाय. आणि तसं पण घर सिमेंट मातीचं असू किंवा पत्र्याचं असू, घर सिमेंट मातीचं असू या पत्र्याचं असू, घराला सजवायचं तर आपल्याच हातामध्ये असतं. तर हे छान असं मारून घेतो आणि आता तुम्ही बघू शकता. तर आता एवढं मारून घेते आधी आणि मग तुम्हाला खालचं मारलेलं दाखवते. तर पूर्ण आता वरचा मारून झालेला आहे कलर. आता खालच्या बाजूला मारायचा आहे. आणि पत्रे तर असे गरम झालेत आणि बघू शकता माझी अवस्था खामेली कशी झालेली आहे. आता खाली उतरावं लागणार आहे मला. पडेल मी. बुटकी म्हणतो. आला घाम आणि सोहम म्हणलं की मी कलर मारतो, तर सोहमने घेतले कलर मारायला. बाळा हाताला लागते. तर मस्त चमकायला आहे ना, एक नंबर चमकायलाय. तर आता पूर्ण कलर मारून झाला म्हणजे ह्या बाजूला झालेला आहे आणि इकडे मारायचं आहे. आणि हात बघा, हात बघा कशी झाले. त्याला तर मग पटकन इकडेही मारून घेऊया. बघितलं गेलं वाटतं खाली काय. आता ह्या पट्टीला कुठला मारायचा? व्हाईट मारायचा ना. रेड कॉम्बिनेशन छान वाटलं पाहिजे पट्टीचं. हे हा व्हाईट का रेड? ते ह्याला जे मारलंय ना दरवाजाला मारलंय ते मारू का म्हणायला? मारू का कुठला मारू? ते पांढरच मारू ना. आपल्याकडं कोणचं बी नाही. आता ते पांढऱ्या कलर मध्ये ते डब्बी मिक्स केला असतं, बनला असतं कलर वेगळा. अरे फक्त पट्टीलाच मारायचं इथं फक्त. हा मार.
ते ऑइल पेंट नाही येते. ऑइल पेंट नाहीच मारायचं आहे तिथं, फक्त पट्टीला मारायचं, ह्या पट्टीला. बर, गळायलंय. बघ तरी कलर केवढा राहिलाय बघ, दाखव त्याच्यामध्ये. चेंगूसपणा करून करून कलर केवढा मारला बघ, केवढा होता एवढूसा, म्हणजे एवढूसाच मारला मी, अर्धा डबा सुद्धा कलर नाही लागला इथं. ह्याला म्हणते चंगूसपणा नाही, बचत. आमचा हा छोटा पेंटर इकडे कलर मारतोय. हे पेंटर बुवा नीट मारा. भाऊ किती राहिले खाली, तेवढेच राहिले ना, मजुरी देणार नाही बघ नीट नाही मारलास तर. चल मार पटापट. आता संपूर्ण देऊन झालेलं आहे, मी तुम्हाला एकदा जाऊन दाखवेल, पण आधी ह्या पट्टीला पांढरा कलर देऊन घेते. तर कलर संपूर्ण मारून झालेला आहे. आता थोडेसे माझ्याकडनं हे कलर आहे, हे ऑइलमेंटचेच कलर आहेत, तर मी थोडीशी अशी छान डिझाईन काढून घेते. ऑइल पेंट वाळलेला आहे, तर म्हणलं चला छान अशी डिझाईन काढून घेऊया. थोडासा ओल्ला आहे ऑइल पेंट असं वाटतंय मला. ओल्ला आहे, हां थोडासा नाही, लय ओल्ला आहे. स्टॉप करते. हा झालंय बघ ऑलमोस्ट असं दिसतंय. आता वाळल्यावर रिझल्ट कळेल त्याचं काय आहे ते. थोडं वाळू दे, थांब. एवढं पूर्ण करून घेते मी आणि मग एकदाच दाखवूया. कलर मारून तर झालेला आहे आणि डिझाईन वगैरे पण काढलेली आहे, आणि जराशी दमले म्हणून मी बसलेले, कारण आता वटा वगैरे सगळं पुसून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला प्रॉपर मी दाखवेलच. चालू केलं 12:30 किंवा 1:30 वाजता 12:30 किंवा 1:30 वाजता चालू केलं, आणि आता वाजताय 3. तर बघा इतक्या वेळ लागलेला आहे आणि कम्प्लीट झालेला आहे. दाखवते तुम्हाला. तर वेलकम टू माय न्यू किचन. तर असं छान असं किचन दिसत आहे, बघू शकता तुम्ही. असं थोडंसं डिझाईन वगैरे मी काढलेली आहे, जे आपले वॉटर कलर वगैरे असतात ना पेंटेडचे ते, आणि असं थोडं टुडे मेन्यूज. आणि हे मला वरती व्यवस्थित तिकडे वरती सेट करायचं आहे, ते केलेलं नाही आहे. आणि असं छान असं किचन दिसतंय माझं. कसं वाटलं नक्कीच सांगा. तर झालेलं आहे सगळं. सोमनं पण बरीच मदत केलेली आहे मला. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. तोपर्यंत बाय बाय.